ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीला म्हणतो, हे बटन दुश्मन आहे की दोस्त हेच मला समजत नाही. ज्यावेळेस तुटलं त्यावेळेस ते माझ्याजवळ होतं आणि ज्यावेळेस ते जोडलं गेलं त्यावेळेस ते माझ्यापासून लांब गेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला याशिवाय काही सुचत नाही का? चला खाली लवकर तयार व्हा. त्यानंतर आपण पाहतो सायली अर्जुनला म्हणते, सायकोलॉजीच्या समोर तन्वीच्या होणाऱ्या चौकशीचा काही फायदा होणार आहे का असे तुम्हाला वाटते का? तेव्हा अर्जुन बोलतो, हो, याचा फायदा तर नक्कीच होणार आहे. त्यानंतर आपण पाहतो सायकोलॉजीसमोर तन्वीची चौकशी सुरू होते. तन्वी सर्वांसमोर उलटून बोलते, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितले की मी रूममध्ये होते आणि मला भांडणाचा आवाज आला म्हणून मी रूमच्या बाहेर आले आणि पाहिलं तर मधुभाऊंनी त्यांच्या डाव्या खिशातून बंदूक बाहेर काढली. त्याच वेळेस अर्जुनने लगेच ऑब्जेक्शन घेतला. 1 मिनिट मिस तन्वी, मागच्या वेळेस तर तुम्ही मला सांगितलं होतं मधुभाऊ बंदूक कुठून काढली हे मला आठवत नाही आहे आणि आज डायरेक्ट तुम्ही डाव्या खिशातून बाहेर काढली असं म्हणताय. मिस तन्वी या खोटं बोलत आहेत. तेव्हा तन्वी ही अतिशय घाबरते. यापुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन हा कशा प्रकारे तन्वीचा खोटारडेपणा सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.